गणपा काय रे तात्या? अरे मी निघालो होतो आता तालुक्याला आपल्या माझ्या ऊसासाठी ना क्रॉपटेकचा बेसल डोस आणायचा होता म्हणून म्हटलं मग आता तुम्हाला जरा सांग ना तू कसा आणि म्हणजे किती वापरायचं काय तसं समजून सांग ना. तात्या, मी कांदा, कापूस, मका आणि ऊसासाठी क्रॉपटेकचा डोस वापरून पाहिलेला आहे. माझं मत असं, योग्य डोस योग्य पिकाला योग्य पद्धतीने दिला तर रिझल्ट 100% तात्या. आणि एक मतच तात्या, आपला खर्च सुद्धा कमी होतो तात्या. गणपा आता हे खते देण्याची पद्धत, त्याची मात्रा, त्याची वेळ हे सर्व मला कळलेलं आहे. आता मी हा जो डोस आहे ना हा अगोदर लागवडीच्या अगोदर आहे ना मुळांच्या जवळ माती आड करून देणार आहे मग लागवड करणार आहे बाबा. लय वाढे तात्या. आता डोस कसा टाकायचा याबद्दल बोल. मादन कंपनी ऊसाचा अभ्यास करून क्रॉपटेक 9-24-24 ग्रेड तयार केली आहे आणि ही ग्रीड 40 किलोची आहे. यात नत्र, स्फुरत, पालाश या मुख्य अन्नद्रव्याबरोबरच यात मॅग्नेशियम, गंधक या दुय्यम व झिंक, फेरस आणि बोरॉन अशा सूक्ष्म अन्न घटकांचा समावेश आहे. आता पिकाला लागणारी एकूण 17 घटकापैकी हे जे 8 घटक आहे जे पिकाला काही कमतरता असली ते हे पुरी करतात. बरोबर पिकाची ती कमतरता लक्षात घेऊन महाधन कंपनीचा क्रॉपटेक ती कमतरता पूर्ण करते. शिवाय त्यामध्ये असलेल्या युनिटी टेक्नॉलॉजीमुळे खतातील घटक वाया जात नाही. म्हणजे पिकाला 60 ते 70% खत मिळते. म्हणजे 40 किलो जर आपण खत वापरलं तर पिकाची गरज ते पूर्ण भागू शकते. गणपा मी काय म्हणतो, मला क्रॉपटेक मधील 8 घटकांचा तो उलगडा झालाय अलग लक्षात. पण आता मला हे नाही कळत की आता ते खत पिकाला आपण टाकतोय तिथं ते 60 आणि 70% लागू पडते. मग त्या दुसऱ्या खतांमध्ये आणि याच्यामध्ये असा कोणता फरक आहे एवढा, तुम्हाला थोडं उलगडा करून सांग. तात्या, बाकीच्या संयुक्त खताचा आपण विचार केला तर त्याचे पिकाला लागू पडायचं प्रमाण 15 ते 40% पर्यंत असते. म्हणजे आपण जर 50 किलो जर खत वापरलं तर ते पिकाला अत्यंत अल्प प्रमाणात मिळते. तात्या, आपण जमिनीत कोणते खत किती टाकतो याच्यापेक्षा ते पिकाला किती मिळते हे महत्वाचं आहे. म्हणून आपण कमी क्रॉपटेक खत वापरून सुद्धा आपल्याला चांगला रिझल्ट किंवा जास्त रिपोर्ट भेटू शकतो. शिवाय संपूर्ण पोषणाचा फॉर्म्युला म्हणजे दुधात साखरच ना तात्या. आता तात्या, हेच क्रॉपटेक खत ज्यांना शेकवंतीनी सेंद्रिय खतामध्ये मिसळून दिलं किंवा रापून दिलं तर पिकांची दिवाळीच मानायची तात्या. गणपा एवढा जर फायदा होत असेल ना तर मग करू की. पण मला एक सांग, क्रॉपटेक बेसल डोस मध्ये टाकायचं किती? तात्या, हंगामानुसार क्रॉपटेक 9-24चा डोस बदलतो. म्हणजे आडसरी, पूर्व हंगामी हे पीक वावरामध्ये 15 ते 18 महिने असतं आणि पूर्ण कालावधीसाठी त्याला 8 गोण्या लागतात आणि त्याच्यातल्या 4 गोण्या बेसल डोससाठी वापरतात. तात्या, सुरू आणि खोडवा हा ऊस वावरामध्ये 12 ते 13 महिने राहतो आणि हा कालावधी पूर्ण करण्यासाठी 6 गोण्याचा डोस लागतो. त्याच्यामधल्या 3 गोण्या बेसल डोस देऊन ती माती आड करावं लागतात. मग बेसल डोसला क्रॉपटेक सोबत अजून कोणती खतं द्यायची म्हणतो मी? तात्या, क्रॉपटेक 9-24 बरोबर महाधन कंपनीचे अत्यंत ताकदवान कर बेनसल्फ सुपरफास्ट हे कमीत कमी 10 किलो वापरायला पाहिजे. तात्या, बरेच जमिनीचा पीएच आणि सामू वाढलेला असतो त्यामुळे त्या जमिनीत चुनखडीचं प्रमाण वाढते आणि ह्या जमिनीत जर आपण बेनसल्फ सुपरफास्ट याचं प्रमाण 20 ते 25 किलो वाढवलं तर साधारण त्याचा पिकाला आणि जमिनीला फायदा चांगला होऊ शकतो. बस एवढा डोस दिला की बेसल डोसचं काम झाले. बर गणपा, माझ्या सगळ्या प्रश्नांची मला उत्तरं मिळाली. आता मी निघालोय तालुक्याला खत आणायला. येतो मग मी. ठीक आहे. प्रत्येक पिकाच्या गरजेनुसार आहे क्रॉपटेक खत, ज्यामध्ये आहेत 8 पोषण तत्व. आता क्रॉपटेक आलं, काम झालं. महाधन